आजचा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि त्याच्यासाठी मी हे कॉटनचं कापड घेतलं आहे आणि ह्याची सरळ बाजू आणि उलट बाजू ही अशी समजते असं हे मी कापड घेतलं आहे, म्हणजे मार्क करायला सोपं जाईल. हे मी हे 2 पीस घेतलेत. 20.5 इंच, 20.5 इंच बाय 24.5 इंच, 24.5 इंच त्याची उंची आहे. असे 2 पीस आहेत. एक पीस साईडला ठेवते, एक घेऊया, एकावर मार्क करूया, तसाच दुसरा पीस कट करून घ्यायचा आहे. ही उंची त्याची 24.5 इंच आहे. तर इथून फोल्ड केलं, या उलट्या बाजूने फोल्ड करते, इथून फोल्ड केलं, ही 24.5 इंचाची बाजू आहे आणि ही बाजू 20.5 इंचाची आहे. इथे फोल्ड केलं. आता ही फोल्ड बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. तर इथे मार्क करायचं, इथून इथे 4.5 इंच, तसंच इथे सुद्धा 4.5 इंच आणि इथून इथे 8 इंच, इथे सुद्धा 8 इंच घेऊन एक बॉक्स बनवूया. हा असा बॉक्स बनवूया. त्याच्यानंतर ह्या बाजूला इथे 1.5 इंच आणि इथे हे असं 10 इंच आणि इथे सुद्धा 1.5 इंच हा पण एक बॉक्स बनवूया. तर हे दोन्ही बॉक्स बनवून घेतले. ते झाल्यानंतर हे असं इथे राऊंड शेप द्यायचा आणि असाच इथे सुद्धा हा असा राऊंड शेप द्यायचा. आता हा पीस कट करताना हा जो दुसरा पीस आहे तो मी त्याच्या खाली ठेवते असा, आणि हे इथून इथे कट करायचं, इथून इथे कट करायचं. इथे हे असं कट करून घेतलं, हे आणि हे, आणि इथे सेंटरचं मार्क करायचं. हे दोन्ही पीसेस आपले कट करून झाले. आता ह्या दोघांमधला एक पीस इथे सेंटरचं मार्क आहे, ते मार्क मी जरा खाली करून घेतलं, कारण हे फोल्ड केल्यानंतर हे मार्क त्या फोल्डमध्ये जाईल. आता हा कॉटनचा कपडा शेप दिलेला असल्यामुळे तो सहजासहजी फोल्ड होतो. आता इथे ह्या उलट्या बाजूला असं घ्यायचं. इथे तुम्ही इस्त्री करून सुद्धा फोल्ड करू शकता, नाहीतर हे असं एक छोटासा फोल्ड करायचा, अजून एक फोल्ड करायचा आणि अजिबात कपडा न खेचता हा असा फोल्ड करत जायचा. छान अशी त्याच्यावर शिलाई येते. इथे सुद्धा हे असंच फोल्ड करून घ्यायचं. ही बाजू ही अशी एक फोल्ड करायचा, दुसरा फोल्ड करायचा आणि हे शिवून घ्यायचं. इथे मी ही दुसरी बाजू जी होती ती शिवून घेतली आहे. अगदी छान फिनिशिंगने ही बाजू शिवली जाते. इथे तुम्ही बघू शकता. छान अशी 2 फोल्ड केलेत आणि शिवून घेतलं. असाच हा दुसरा पीससुद्धा शिवायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, अगदी छान असं डबल फोल्ड करून हे शिवून घेतलं आहे. सुंदर असं हे फिनिशिंगने ही बाजू शिवली जाते, कारण ही शेपमध्ये आपण कट केलेली आहे आणि कॉटनचा कपडा आहे, इझिली हा फोल्ड होतो. आता हे 2 फॅब्रिकचे पीसेस आहेत, त्याच्यावर आपण मार्क करूया. आता इथे हा एक पीस आहे, इथे 7.5 घ्यायचं होतं, पण हा शेप जरा थोडासा असा असला असता तर आपण इथे 7.5 घेऊ शकतो, पण मी इथे 7 घेतलं आहे, कारण हा शेप माझा असा आला आहे. 7 इंच बाय 3 इंच हे फोल्ड अंतर आहे, म्हणजे 6 इंच होईल. आणि हे मी इथून इथे 6 इंच घेतलं आहे आणि इथून इथे 3 इंच हे कट करून घेतलं आणि हे आता साईडने कट करून घेते. ह्याची उंची मी 7 घेतली आहे, पण इथे तुम्ही 7.5 सुद्धा घेऊ शकता. आणि हे फोल्डवर इथून 3 इंच, म्हणजे उघडल्यानंतर हे 6 इंच होईल. आता हे दोन्ही पीस कट करून घेतलेत. ते झाल्यानंतर हे असं इथून इथे एवढी स्पेस सोडायची, इथून इथे शिवायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. असंच इथे सुद्धा एवढी स्पेस सोडायची, इथून इथे शिवून घ्यायचं. आता हे शिवून झाल्यानंतर इथे कट करायचं, तसंच इथे सुद्धा, आणि इथून सरळ बाजूला घ्यायचं.
आता हे दोन्ही पीस सरळ करून घेतलेत, त्याच्यावर इस्त्री केली आहे. ही ओपन बाजू आहे, ह्याच्यावर सुद्धा ही ओपन बाजू आहे. तर इथे सेंटरचं मार्क करून घेतलं इथेपर्यंत आणि इथून 2.5 इंचावर मार्क केलं. आणि ह्या दोघांमधला हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. तर हा छोटा पीस असा घ्यायचा, जी ओपन बाजू आहे ती वर येईल आणि इथे सुद्धा सेंटरचं मार्क केलं. हे सेंटरचं मार्क इथे 2.5 इंचाच्या मार्कावर ठेवायचं. हे असं ओपन बाजू वर आहे. तसंच इथे आता ह्याच्यावर 1.5 इंचावर मार्क करायचं. हा जो पीस आहे त्याच्यावर 1.5 इंच मार्क केलं, इथून 1.5 इंच, इथे 1.5 इंच. तर ते झाल्यानंतर हा पीस घ्यायचा, हा मोठा पीस आहे आणि ह्याची ओपन बाजू अशी खाली ठेवायची. इथे सुद्धा सेंटरचं मार्क केलं आणि हे 1.5 इंचाचं मार्क आहे, त्याच्यावर हा पीस ठेवायचा असा आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं. तर इथून इथेपर्यंत शिवून घेतलं, त्याच्यामुळे जी ह्या पॉकेटची ओपन बाजू वर होती ती शिवली गेली आणि इथे होती ती इथे सुद्धा शिलाईबरोबर शिवली गेली. हे असं पॉकेट तयार झालं. तर हे झाल्यानंतर ही बाजू ही अशी ठेवते, सरळ बाजू खाली, त्याच्यावर ही सरळ बाजू आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं. आता ह्या तीनही बाजू शिवून घेतल्या, इथून इथेपर्यंत. आणि शिलाई करून झाल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे कापड एक्स्ट्रा होतं ते सुद्धा कट करून घेतलं. आता ते झाल्यानंतर उलट बाजूला यायचं. आता सरळ उलट बाजूला केल्यानंतर इथून इथे शिवून घ्यायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं. दोनच बाजूला शिवून घ्यायचं आहे. इथे मी ह्या दोन्ही बाजू शिवून घेतल्या, इथे आणि इथे. आता ते झाल्यानंतर हे सुद्धा इथून शिवून घ्यायचं, इथे आणि इथे. आता हे शिवून घेतलं, वर इथे शिवून घेतलं, डबल शिलाई केली आहे आणि इथे सुद्धा शिवून घेतलं. आता हे झाल्यानंतर हा असा भाग फोल्ड करायचा, इथेपर्यंत फोल्ड करायचा. आता हे असं फोल्ड केल्यानंतर एका लाईनमध्ये येईल, हे असं ठेवायचं आणि हाच फोल्ड खालीपर्यंत करायचा. असा छानपैकी प्रेस करू शकता. तसंच इथे सुद्धा हा फोल्ड करायचा. तो फोल्ड इथे हा जो बेल्टचा भाग आहे तो असा एका लाईनमध्ये येईल, असं हे फोल्ड करायचं. आणि आता मगाशी ह्या दोन बाजूला शिलाई केली होती, आता हे फोल्ड केल्यानंतर इथून इथे शिलाई करायची. आता हे दोन्ही बाजूला फोल्ड करून इथून इथे शिलाई केली. हे झाल्यानंतर इथून सरळ बाजूला करायचं. ही बाजू ही अशी छानशी तयार होईल. हे अशीच इथे सुद्धा. हे सरळ बाजूला केल्यानंतर ही शिलाई दोन्ही बाजूला घ्यायची, हे असं फोल्ड, इथून इथेपर्यंत शिलाई करायची. अशीच हे दोन्ही शिलाई दोन्ही बाजूला, हा असा फोल्ड, इथून इथेपर्यंत शिलाई करायची. हे इथे शिवून घेतलं. हे बेल्ट छान असे तयार झाले. आता बॅग फोल्ड कशी करायची ते बघूया. हे पॉकेट इकडे आहे, हे असं ठेवलं, इथून फोल्ड करायचं. जिथे हे पॉकेट आहे तिथपर्यंत हे एका साईडने फोल्ड, दुसऱ्या साईडने फोल्ड. हे पॉकेट आहे तिथपर्यंत. ते झाल्यानंतर हा एक फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड इथे, ही पॉकेटची जी स्टार्ट आहे तिथे हा एक फोल्ड केला. त्याच्यानंतर इथे एक फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड हा असा इथे फोल्ड केला, दुसरा फोल्ड इथे. हे पॉकेट इथे आहे. आता हे झाल्यानंतर ही जी बाजू आहे त्याने हे असं ही आतमध्ये घालायची छान अशी. आता इथून ही आतमध्ये घालून घेतल्यानंतर ह्या बाजूला यायचं आणि ही दुसरी बाजू आहे ती ही अशी दुसऱ्या बाजूने हे असं आतमध्ये घालायचं. छान असे कॉर्नर्स हे आहेत ते बाहेर काढायचे.
ही अशी छानशी पिशवी आपली तयार झाली आहे. हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली नक्की कमेंट करून सांगा. आणि ही बॅग उघडल्यानंतर एवढी मोठी होते. भरपूर सामान येतं त्याच्यात. एवढी मोठी बॅग आहे.